पुढील 48 तास राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय। राज्यातील काही जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय तर अनेक ठिकाणी गारपीटही पाहायला मिळते। नव्याने सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज आणि उद्या अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आजपासून मार्चपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम असणार आहे। राज्यात मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज IMDने वर्तवलाय। भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान बुलेटिननुसार 29 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान लगतच्या मैदानी भागावर सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे। सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स 1 आणि 2 मार्च रोजी तीव्रतेच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे। या काळात अरबी समुद्रापासून वायव्य भारतापर्यंत उच्च आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे। परिणामी 1 मार्चला उत्तराखंडमध्ये गारपिटीसह डोंगराळ प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे। गेल्या 2 दिवसात राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेषतः कापणीसाठी तयार झालेल्या उभ्या पिकांची नासाडी झाली आहे। हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला होता, मात्र नुकसान टाळता आलेलं नाही। पुढील 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता IMDने वर्तवली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड